नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करत आहे. चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी सिक्रेट पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचा सांबार. 3 प्रकारच्या डाळी घेतल्यात. 1 वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे, त्यामध्ये 2 पोह्यांचा चमच्याने आपण 2 चमचे मुगाची डाळ घ्यायची आणि 2 चमचे मसूरची डाळ घ्यायची. त्यामध्ये आपण 1.5 चमचा तिखट घातलं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला घालायचा, घरातला कोणताही. कढई गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण घालणार आहोत लसूण थोडा लालसर होऊ द्यायचा. ही फोडणी खूप महत्त्वाची आहे. ही फोडणी चांगली एकदम खमंग झाली पाहिजे. तर बघा, लसूण थोडा हा लालसर होऊ द्यायचा आणि सगळे मसाले आपण डाळीमध्येच एकत्र करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण एक छोटा आकाराचा कांदा आहे ना, तो बारीक चिरून घेतला, तो त्यामध्ये घालायचा. लसूण लालसर झाल्यानंतरच त्यामध्ये कांदा घालायचा. ते बाजूला करून घ्यायचं. त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत. मोहरी छान तडतडू द्यायची. अर्धा चमचा जिरे घालणार आहोत. जिरंही छान फुलू द्यायचं. त्याच्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो आहे, तो आपण त्यामध्ये घालायचा बारीक चिरून. त्यानंतर आपण बघा, डाळ आहे ना, त्या डाळीमध्ये आपण सगळ्या प्रकारचे मसाले घालून घेतले, ते त्यामध्ये घालायचं आणि मोठ्या फुल फ्लेमवरती आपण पूर्ण छान अशी उकळी आणून घ्यायची आहे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. 3 ते 4 आपण कोकम घालणार आहोत. त्यानंतर बघा, शेवगा आपसा आपण सोलून घेतला, स्वच्छ धुवून, तो त्यामध्ये घालायचा. चांगली उकळी काढून घ्यायची. गरमागरम भात, इडली किंवा डोशांसोबत तुम्ही शेवग्याच्या शेंगांचा सांबार सर्व करू शकता. अशाच नवनवीन हेल्दी आणि स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा. धन्यवाद.